नागपुरात एका बिल्डरला ओलीस ठेवून 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। विशेष म्हणजे खंडणी मागणाऱ्यांमध्ये नागपूर पोलीस दलात कार्यरत असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। या प्रकरणी तक्रार आल्यानंतर पोलिसांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार अजय वाघमारे हे नवी मुंबईतील रहिवासी असून व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक आहेत। ते त्यांचा मित्र दिलीप निखारे याच्यासोबत हुडकेश्वरमध्ये एका मीटिंगसाठी कारने जात होते। त्याचवेळी त्यांच्या कारसमोर एका इनोव्हा कार थांबली आणि त्यातील एक तरुण उतरून अजय यांच्या कारजवळ आला। त्याने अजय यांना आमचे साहेब कारमध्ये बसले आहेत आणि तुम्हाला बोलण्यासाठी बोलावलं असल्याचं सांगितलं। अजय गाडीतून खाली उतरून आरोपीच्या इनोव्हा जवळ गेला। तिथे अजय यांना बोलण्याच्या बहाण्याने गाडीत बसण्यास सांगितलं। या गाडीत आरोपी पोलीस कर्मचारी गौरव परळे, राजेश हिवराळे यांच्यासह आकाश ग्वालबंशी आणि विक्रांत हे 4 जण बसले होते। अजय गाडीत बसताच आरोपीने त्यांच्याकडील मोबाईल फोन आणि पर्स काढून घेतली। तसंच तुझ्या विरुद्ध 20 कोटी रुपयांची तक्रार दाखल करण्यात आली असून आणि त्यातून सुटका करण्यासाठी 15 लाख रुपयांची मागणी केली अशी धमकी दिल्यानंतर आरोपींनी त्याला सोडून दिलं। यानंतर अजयने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पोलीस कर्मचारी गौरव आणि राजेश यांना अटक केली आणि त्यांच्या 2 साथीदारांचा शोध सुरू आहे। हे दोन्ही पोलीस कर्मचारी बजाजनगर पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत। या कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे।